हे गाइस, दिस इज वर्षा अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण बघणार आहोत गावरान तूप सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कसं बनवू शकतो. तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ही बघू शकता तुम्ही, अगदी फ्रेश दुधापासून आपण साई जमा केलेली आहे. जी मलाई जमा होते दुधावरती ती जमा केली आहे. हे रात्रीचं दूध आहे. तुम्ही अगदी घरी असंच करू शकता. दूध गरम करून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये रात्री, आणि नॉर्मल म्हणजे थंड होऊ द्या गरम केल्यानंतर, आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. अँड देन तुम्ही सकाळी त्यावरती जी साई जमा होते, जी मलाई जमा होते, ती तुम्ही एका पातेल्यामध्ये स्टोअर करू शकता. बट ते जे ज्या पातेल्यामध्ये तुम्ही स्टोअर करणार आहात ते फ्रीजरमध्ये ठेवा. तर तुम्ही बघू शकता आता ही साई मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, आणि तुम्ही बघू शकता फुल फ्लेमवरती ठेवलेली आहे. तर ही अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या व्यवस्थित, आणि फ्रीजरमध्ये ठेवलेली असते. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही गरम करायचं आहे, आणि अशा पद्धतीने ते गरम होणार आहे. येस, तर ही माझी स्वतःची ट्रिक आहे, स्वतःची पद्धत आहे. मी कुठेही व्हिडिओमध्ये पाहून बनवलेलं नाही किंवा कोणाला फॉलो केलेलं नाही आहे. तर माझी जी पद्धत आहे ही अगदी आईची आहे, जुनी पद्धत आहे. तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. येस, बट तुम्ही जेव्हा ही मलाई मिक्स करणार आहात ती तुम्ही फ्रीजरमधून अगोदर अर्धा ते 1 तास तुम्ही वरती काढून ठेवा बनवण्याच्या अगोदर. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर अशी कन्सिस्टन्सी आहे. अशा प्रकारे तुम्ही नॉर्मली लो फ्लेम ठेवा, म्हणजे काय होतं की जळणार नाही. तुम्ही जे तूप बनवताय ते कढईला अगदी खाली असं डागणार नाही, आणि थोडंफार जरी करपलं ना तर वास खूप म्हणजे करपलेला जी स्मेल असते, जो वास असतो तो तुपाला थोडासा लागतो. तर ही तुळशीची पानं मी ॲड केलेली आहेत त्यामध्ये. त्याने काय होतं, सुगंध अतिशय सुंदर असा सुगंध येतो. बघू शकता तुम्ही, असं माझं रेडी झालेलं आहे तूप आता. आणि हे तुम्ही आता एक चाळण घ्यायची आहे, कोणतीही घेऊ शकता. त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही चाळून घ्या, म्हणजे काय होईल, हे जे बारीक बारीक कण असतात जळलेले ते मिक्स होणार. एका छोट्याशा डब्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता, आणि व्यवस्थित स्टोअर करून ठेवा. झाकण लावू नका, रात्री ठेवा, आणि तुम्ही सकाळी मॉर्निंगला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अतिशय सुंदर. येस, तर आपलं तूप बनवून आता रेडी आहे. तर तुम्ही अगदी 4 ते 5 तासानंतर चेक करू शकता. अशा पद्धतीने अतिशय सुंदर, अतिशय प्युअर असं तूप तयार आहे. सो थँक्यू सो मच गाईज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू अगेन.